ओम शांति। गुड मॉर्निंग। आप सभी को हैप्पी सद्गुरुवार। इसी के साथ आज सभी को हेल्दी वेल्दी और हैप्पी न्यू ईयर। ऐसे ही आप सभी हंसते मुस्कुराते और उमंग उत्साह में उड़ते रहिए। वो कहते हैं ना, बीते कल से सीखो, आज के लिए जियो और आने वाले कल से आशा रखो। म्हणजे कालपासून शिका, आजसाठी जगा आणि उद्याची आशा ठेवा। तो चलिए सुनते हैं आज की साकार मुरली। डेट है 1/1/2026। बाबा बोलतात, गोड मुलांनो, तुम्ही बाबांपाशी आला आहात रिफ्रेश होण्याकरिता। बाबा आणि वारशाची आठवण करा, तर सदैव रिफ्रेश राहाल। प्रश्न आहे, हुशार मुलांचे लक्षण कोणते असेल? उत्तर आहे, जे हुशार आहेत त्यांना अपार आनंद होईल। जर आनंद नसेल तर बुद्धू आहेत। हुशार अर्थात पारसबुद्धी बनणारे, ते इतरांना देखील पारसबुद्धी बनवतील। रूहानी सेवेमध्ये बिझी राहतील, बाबांचा परिचय दिल्याशिवाय राहू शकणार नाहीत। ओम शांती। बाबा बसून समजावून सांगत आहे, हे दादा देखील समजतात, कारण बाबा बसून दादांद्वारे म्हणजेच की ब्रह्मा बाबांद्वारे समजावून सांगत आहेत। तुम्ही जसे समजता तसे दादा देखील समजतात। दादांना भगवान म्हटले जात नाही, हे आहे भगवान वाच। बाबा कोणती मुख्य गोष्ट समजावून सांगत आहे की देही अभिमानी बना, असे का म्हणत आहेत? कारण स्वतःला आत्मा समजल्याने आपण पतित पावन परमपिता परमात्मा यांच्याद्वारे पावन बनणार आहोत, हे बुद्धीमध्ये ज्ञान आहे। सर्वांना समजावून सांगायचे आहे। याचना देखील करतात की आम्ही पतित आहोत, नवीन दुनिया जरूर पावनच असेल ना। त्यांनाच पतित पावन बाबा म्हणून बोलावतात। पतित पावन त्यांच्यासोबत त्यांना बाबा म्हणतात। बाबांना आत्मे बोलावतात, शरीर बोलावणार नाही। आम्हा आत्म्यांचे पिता पारलौकिक आहेत, तेच पतित पावन आहेत। आम्ही जर जणू स्वर्गामध्ये बसलो आहोत, परंतु हे देखील समजायला हवे की कलियुगाला कधी स्वर्ग म्हणू शकत नाहीत। नावच आहे काय? कलियुग। जुनी पतित दुनिया। फरक आहे ना। लोकांच्या बुद्धीमध्ये हे देखील राहत नाही, एकदमच जडजडीभूत अवस्था आहे। जेव्हा मुले शिकत नाहीत तेव्हा म्हणतात ना की तू तर पत्थरबुद्धी आहेस। बाबासुद्धा लिहितात, तुमच्या गावाचे रहिवासी तर एकदम पत्थरबुद्धी आहेत। समजत नाहीत कारण दुसऱ्यांना समजावून सांगत नाहीत। स्वतः पारसबुद्धी बनता तर इतरांना देखील बनवले पाहिजेत। परंतु लोकांच्या बुद्धीमध्ये अर्धा कल्प उलटे शब्द बसले आहेत, तर ते विसरले जात नाहीत। कसे विसरायला लावायचे? विसरायला लावण्याची ताकदसुद्धा एका बाबांचीच आहे। आता तुम्हाला बाबा समजावून सांगत आहेत, तर तुम्ही किती रिफ्रेश होता? तुम्ही यापूर्वी रिफ्रेश होता आणि आरामात होता। बाबा देखील लिहितात ना, मुलांनो, येऊन रिफ्रेश देखील व्हा आणि विश्रांती देखील घ्या। रिफ्रेश झाल्यानंतर तुम्ही सतयुगामध्ये विश्रामपुरीमध्ये जाता। तिथे तुम्हाला खूप आराम मिळतो। तिथे सुख, शांती, संपत्ती इत्यादी सर्व काही तुम्हाला मिळते। तर बाबांकडे येतात रिफ्रेश होण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी। तर रिफ्रेश देखील शिवबाबा करतात, विश्रांती देखील बाबांपाशी घेतात। विश्रांती अर्थात शांत, थकून विश्रांती घेतात ना। कोणी कुठे जातात विश्रांती घेण्यासाठी। त्यामध्ये तर रिफ्रेशमेंटची गोष्टच नाही। इथे तुम्हाला बाबा रोज समजावून सांगत आहेत, तर तुम्ही इथे येऊन रिफ्रेश होतात। बाबा बोलतात, गोड गोड मुलांनो, बाबांची आठवण करा। बाबांनी सर्व माहिती तर दिली आहे की हे सृष्टीचक्र कसे फिरते, तुम्हाला विश्रांती कशी मिळते। इतर कोणीही या गोष्टी जाणत नाहीत, तर त्यांना देखील समजावून सांगायला हवे, जेणेकरून ते देखील तुमच्यासारखे रिफ्रेश होतील। तर हा संदेश आपल्याला काय करायचा आहे? सर्वांना द्यायचा आहे।
तर मायेच्या शापाला आणि बाबांच्या वारशाला तुम्ही जाणता. जेव्हा माया रावणाचा शाप मिळतो तर पवित्रतासुद्धा नष्ट होते, सुख शांती देखील नष्ट होते आणि धनसुद्धा नष्ट होते. कसे हळूहळू नष्ट होते ते देखील बाबांनी समजावून सांगितले आहे. किती जन्म लागतात? दुःखधाममध्ये काही विश्रांती थोडीच असते. सुखधाममध्ये विश्रांतीच विश्रांती असते. मनुष्यांना भक्ती किती थकवते, जन्मांतर भक्ती थकवते, गरीब बनवते, हे सुद्धा आता तुम्हाला बाबा समजावून सांगतात. तर बाबा काय म्हणतात, मी जादूगर आहे, परंतु मी जादू काही ती नाही आहे जी मेंढ्या बकऱ्या इत्यादी बनवेल. तुम्ही काही पशु तर नाही आहेत ना, हे बुद्धीद्वारे समजते. गायन देखील आहे, सूरमंडल के साजसे. यावेळी माणसे जणू मेंढीप्रमाणे आहेत. या गोष्टी इथल्यासाठी आहेत, सतयुगामध्ये गायले जात नाही. यावेळेचंच गायन आहे. चंडिकेचा किती मोठा मेळावा भरतो विचारा. ती कोण होती? म्हणतील देवी, पण असे नाव तर तिथे असत नाही सतयुगामध्ये. सतयुगामध्ये नाव काय असते? श्री रामचंद्र, श्रीकृष्ण, श्री म्हटले जाते, म्हणजेच की श्रेष्ठ. सतयुगी संप्रदायाला काय म्हटलं जातं? श्रेष्ठ म्हटलं जातं. श्री अर्थात श्रेष्ठ. कारण मनुष्यापासून तिथे देवता बनतात. 5 विकारांवरती ते विजय मिळवतात. या विरोधाभासाला तुम्हीच जाणता आहात. तुम्ही समजता आम्ही अगोदर काहीच जाणत नव्हतो. आता तर सर्व गोष्टी बुद्धीमध्ये आहेत. ऋषीमुनींना विचारतात की रचता आणि रचनेच्या आधी मध्य अंताला जाणता, तर ते देखील नेती करत गेले. तर बाबा म्हणतात, मुलांनो, देह अभिमानी बनू नका. काय बनायचं मग? आत्म अभिमानी. नाही तर जसे उलटे बनता, स्वतःला आत्मा असल्याचे विसरून जाता. ड्रामाच्या रहस्याला देखील चांगल्या रीतीने समजून घ्यायचे आहे. ड्रामामध्ये जे नोंदलेले आहे ते हुबेहूब रिपीट होते, हे कोणालाच ठाऊक नाही आहे. ड्रामानुसार सेकंद बाय सेकंद कसे चालत राहते हे देखील नॉलेज बुद्धीमध्ये आहे. आकाशाचा अंत कोणीही मिळवू शकत नाही. धरतीचा अंत मिळवू शकत नाही. आकाश सूक्ष्म आहे, धरती तर स्थूल आहे. बऱ्याच गोष्टींचा अंत मिळवू शकत नाही. जेव्हा की म्हणतात देखील आकाशच आकाश आहे, पाताळच पाताळ आहे. शास्त्रांमध्ये ऐकले आहे ना, तर वरती ग्रहांवरती देखील जाऊन बघतात. तिथे देखील दुनिया वसवण्याचा प्रयत्न करतात. दुनिया वसवली तर खूप आहे ना. भारतामध्ये फक्त एकच देवी देवता धर्म होता, इतर कोणताही खंड इत्यादी नव्हता. त्यानंतर मग किती वसवले तुम्ही विचार करा. भारताच्या देखील किती छोट्याशा तुकड्यांवर देवी देवता असतात. यमुनेचा काठ असतो, दिल्ली परिस्थान असते, याला कब्रस्तान म्हटलं जातं. कलियुगाला कब्रस्तान म्हटलं जातं, जिथे अकाली मृत्यू होत राहतात. आणि अमरलोकला परिस्थान म्हटले जाते. तिथे खूप नॅचरल ब्युटी, नैसर्गिक सौंदर्य असतं. तर बाबा म्हणतात, नंबरवार तर जरूर पाहिजेत ना. सर्वजण एकसारखे असू शकत नाही. विचार केला जातो, इतकी छोटीशी आत्मा केवढा मोठा पार्ट बजावते. शरीरातून आत्मा निघून जाते तर शरीराचे काय हाल होतात. साऱ्या दुनियेचे ॲक्टर्स तोच पार्ट बजावतात, जो अनादी बनवलेला आहे. ही सृष्टी देखील अनादी आहे, त्यामध्ये प्रत्येकाचा पार्ट देखील अनादी आहे. त्याला तुम्ही वंडरफुल तेव्हा म्हणता जेव्हा जाणता की हे सृष्टीरूपी झाड आहे. बाबा किती चांगल्या रीतीने समजावून सांगतात. ड्रामामध्ये तरीही ज्यांच्यासाठी जितका वेळ आहे तितका समजवण्यासाठी वेळ घेतात. बुद्धीमध्ये अंतर आहे ना, आत्मा मन बुद्धी सहित आहे ना, तर किती फरक असतो. मुलांना माहिती होते की आपल्याला स्कॉलरशिप घ्यायची आहे, तर मनामध्ये किती आनंद होतो ना. इथे देखील आत येताच ऑब्जेक्ट समोर दिसून येते, तर जरूर आनंद होईल ना. आता तुम्ही जाणता की हे बनवण्यासाठी इथे शिकायला आलो आहेत. काय बनण्यासाठी? आपला ऑब्जेक्ट आहे मनुष्य देवता बनना. तर ते ऑब्जेक्ट आहे, त्याच्यानुसार जसं लक्ष तसं लक्षण आपलं असायला हवं.
तर बाबा सांगतात हे चक्र पूर्ण होत आहे, मग पुन्हा हुबहू रिपीट करायचे आहे. एक शरीर सोडून दुसरे घेणार, छोटे बाळ बनून नंतर मोठे होणार. जसे आंब्याच्या कोईला जर जमिनीमध्ये पुरले तर त्याला मग किती आंबे येतील? ते आहे हदचे झाड आणि हे मनुष्य सृष्टीरूपी झाड आहे. याला व्हरायटी झाड म्हटले जाते. सतयुगापासून कलियुगापर्यंत सर्वजण पाठ बजावतच राहतात. अविनाशी आत्मा 84 जन्माच्या फेऱ्यामध्ये पाठ बजावते. तर बाबा म्हणतात की प्रत्येक कल्प बाबाचे येऊन आपला परिचय देतात. मी यांच्यामध्ये ब्रह्माबाबांमध्ये प्रवेश करून तुम्हा मुलांना शिकवत आहे. देवतांकडे हे ज्ञान थोडेच आहे. ज्ञानाने देवता बनले आहेत. नंतर मग शिक्षणाची गरजच नाही. यासाठी खूप विशाल बुद्धी पाहिजे समजून घेण्यासाठी. अच्छा, तर ही होती बाबाची साकार मुरली आणि यामध्ये धारणेच्यासाठी मुख्य सारांश पहिला पॉईंट आहे. या पतित दुनियेचा बुद्धीने संन्यास करून जुना देह आणि देहाच्या नात्यांना विसरून आपली बुद्धी बाबांकडे आणि स्वर्गाकडे लावायची आहे. दुसरा पॉईंट, अविनाशी विश्रांतीचा अनुभव करण्यासाठी बाबा आणि वारशाच्या स्मृतीमध्ये राहायचे आहे. सर्वांना बाबांचा संदेश देऊन रिफ्रेश करायचे आहे. रूहानी सेवा करण्यासाठी लाज वाटू नये. वरदान आहे, संघटनमध्ये एकमत आणि एकरस स्थितीद्वारे सफलता प्राप्त करणारे खरे स्नेही भव. त्याचं विश्लेषण आहे, संघटनमध्ये एकाने सांगितले आणि दुसऱ्याने मानले हा आहे खऱ्या स्नेहाचा प्रतिसाद. अशा स्नेही मुलांचे उदाहरण पाहून इतरही संपर्कामध्ये येण्याची हिंमत ठेवतात. संघटन देखील सेवेचे साधन बनते, जिथे माया पाहते की यांची युनिटी एकता चांगली आहे, घेराव आहे, तर तिथे येण्याची हिंमत करत नाही. एकमत आणि एकरस स्थितीचे संस्कारच सतयुगामध्ये एका राज्याची स्थापना करतात. आणि याचं बोधवाक्य आहे म्हणजे सुविचार आहे, कर्म आणि योगाचा बॅलन्स ठेवणारेच सफल योगी आहेत. तर संगमयुगी सर्व तीव्र पुरुषार्थी भाई बहनों को नए युग के साथ नए वर्ष की बहुत बहुत शुभ बधाइयाँ। नए वर्ष का यह पहला जनवरी मास मीठे साकार बाबा की स्मृतियों का मास है। हम सभी बाबा के बच्चे अव्यक्त वतन की सूक्ष्म लीलाओं का अनुभव करने तथा स्वयं को ब्रह्मा बाप समान संपन्न व संपूर्ण बनाने के लिए पूरा ही मास अपनी बंधन मुक्त जीवन मुक्त स्थिति बनाने के लिए मन और मुख का मौन रखे, बुद्धिबल से अव्यक्ति वतन की सैर करे। इसी लक्ष्य से इस मास के अव्यक्ति इशारे है। तो अव्यक्त इशारा है, या अव्यक्ती महिन्यांमध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा. बापदादा इच्छितात की माझा प्रत्येक मुलगा मुक्ती जीवनमुक्तीच्या वारशाचा अधिकारी बनावा. आताच्या अभ्यासाची सतयुगामध्ये नॅचरल लाईफ नैसर्गिक जीवन असेल, परंतु वारशाचा अधिकार आता संगमावर आहे. त्यामुळे अजूनही जर कोणते बंधन खेचत असेल तर त्यांचा कारणाचा विचार करा आणि निवारण करा. तसेच सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. ओम शांती.